हॅलो, जर अजून उशीर झाला तर कदाचित फायनलचा सामना सुपर ओव्हरचा सुद्धा केलो. सुपर ओव्हरचा सामना फायनलचा. तर बघा देवराज या ठिकाणी बॅटिंग या ठिकाणी केली जाईल. फलंदाज आणि ओव्हर या ठिकाणी टाकले जाईल, कारण की या अँगलला कॅमेरा एक्झॅक्ट सरळ येतोय आणि त्या अँगलला थोडासा वाईड आहे. त्यामुळे या ठिकाणी आपण गोलंदाजी इकडनं करणार आहोत. लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरायचं टीम नावाळी संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल हेडुटनेस संघ. सेमीफायनलचा मॅच असेल. येस राजेश दादा, ओव्हर 2 षटक असतील, 2 षटकांचा सामना असेल, याची देखील आपण नोंद घ्यायची. लगेच आपण या ठिकाणी सेमीफायनलला सुरुवात करणार आहोत. तर सामना सुरू होण्याच्या अगोदर आम्ही सन्मान येतोय. सन्मानित केलं जाईल व्यासपीठावरती ज्यांचं आगमन झालंय. सन्मानित पाहुणे उदय शेठ गायकवाड यांचं सन्मान केलं जात आहे. आमची यवन जोडी तिथे थांबायची आहे. प्रसिद्धी उद्योजक उदय शेठ गायकवाड यांचा सन्मान केलं जात आहे. त्यानंतर सन्मान घेतो आम्ही ठाणे जिल्हा सदस्य श्यामदादा पाटील यांचा सुद्धा सन्मान केला जाईल. चला बॅटर मैदानाच्या आतमध्ये जायचा. श्यामदादा पाटील यांचा सन्मान केला जाईल. बघा, ज्या मान्यवरांचा मी सन्मानासाठी नाव अनाउन्समेंट करतो त्याने सन्मान स्वीकारावा. श्यामदादा पाटील यांचा सन्मान केला जाईल. भारतीय जनता पार्टीचे ठाणे जिल्ह्यातील जेडपीचे सदस्य श्यामदादा पाटील त्यांचा सन्मान केला जातोय. त्यानंतर अजून एक सन्मान घेतो आम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती राजेंद्र वारे साहेब यांचा सुद्धा सन्मान केला जाईल. चला राजेश दादा मात्रे आपण यायचं लगेच व्यासपीठावरती. आपण लगेच राजेश दादा मात्रे आपण संपर्क साधा. त्यानंतर राजेंद्र वारे साहेबांचा सन्मान केला जाईल. आणि अजून एक सन्मान घेतो माजी सभापती भगवान दादा जाधव यांचा सुद्धा सन्मान केला जाईल. कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती राजेंद्र वारे साहेबांच्या सन्मानानंतर आम्ही सन्मान घेतोय माजी सरपंच भगवान जाधव. तर जाऊया मॅचच्या दिशेने. त्यानंतर पुन्हा आम्ही सन्मान घेणार आहोत. सोनू बांगर तिथे कॉम बॉक्स मध्ये संप्रेषण करण्यासाठी उपस्थित आहेत. थँक्यू सो मच गणेश मात्रे. चला सामन्याला होते सुरुवात. सेमीफायनल नंबर 2 ला सुरुवात झाली आणि पहिला बॉल गोलंदाज तयार झालेत. प्रदीप कालन सेकंडला फलंदाज आपण पाहिले. पहिल्या चेंडू ऑफसाईडला लॉंग ऑफला खेळून काढतात आणि सिंगल आली आहे. सेमीफायनलचा मॅच या ठिकाणी दोन या बलाढ्य संघामध्ये. एका बाजूला टीम हेडुटे संघ असेल आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करतोय नावाळी संघ. बिग कॉन्टेस्ट आपण पाहतायत, भली मोठी स्पर्धा आणि त्याच्यामध्ये दोन बलाढ्य संघ मैदानावरती खेळत असताना पहिला चेंडू सिंगल, त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती अप्रार, पुन्हा एकदा लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित आणि मिळेल ही दुसरी देखील सिंगल. धावसंख्या 2 धावा फलकावरती. प्रदीप कालन आणि सार्थक कालन ही सलामी जोडी ओपनिंग ब्लास्टर पाहायला मिळत आहेत आणि गोलंदाजी मार्गपती कुणालला आपण पाहतोय या षटकामध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा तयार ओव्हर द विकेट. चांगला चेंडू, यॉर्करचा प्रयास, ऑन साइडला ड्राईव्ह केला अलाउन द कार्पेट. लॉंगांचा खेळाडू बॉल पर्यंत पोहोचेल तोपर्यंत ते पुन्हा एकदा सिंगल मिळेल. चांगली सुरुवात केली आपल्या षटकाची गोलंदाज कुणालला. 3 चेंडू आणि 3 धावा खर्च केल्यात. सुरुवातीला बॅटिंग करत असताना हेडुटे संघाला एक चांगलं टार्गेट उभं करावं लागेल. 2 षटकांचा सामना आहे, संध्याकाळचं सत्र आहे आणि किती धावा बनवेल हा प्रश्न असेल. प्रथम बॅटिंग करत असताना टीम हेडुटे संघ फुलटॉस चेंडू लॉब केलाय. खेळाडू उपस्थित फक्त प्रेक्षक म्हणून. बॉल वाईडिश लॉंग ऑन, सीमारेखा बाहेर, षटकार. बॅटमधून हा षटकार आलाय. फुलटॉस चेंडूचा वापर केला
आणि त्याला योग्य ती दिशा दिली आहे. धावसंख्या 6 ने पुढे सरकेल. स्कोरबोर्ड वरती 4 बॉल आणि एकूण 9 धावा बनल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. ओ एज लागली, पाठीमागे जातोय चेंडू. शॉर्ट फाईनली रिजनला प्रोटेक्शन आपल्याला मिळेल आणि एकच धाव इथे मिळते. स्वतःवरती थोडेसे नाराज झालेत सार्थक. व्यवस्थित कनेक्शन नव्हतं आणि धावसंख्या सिंगलला पुढे सरकली आहे. 10 या आकडेवरती अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा पोहोचली आहे. भारतीय जनता पार्टी चषक 2025 चा पर्व आपण अनुभवला आणि आज या ठिकाणी अंतिम दिवस सुपर संडे आणि थोड्याच वेळेला मेगा फायनलचा सामना देखील तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा तयार गोलंदाज. हो चांगला बॉल, रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी. सरप्राईज केलं बॅट्समॅनला. गुडलँड वरती पडल्यानंतर फार वेगाने गेला चेंडू. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट आणि पहिल्या षटकामध्ये सतरंगी हेडुटे क्रिकेट टीम पोहोचली आहे बिनगडी बाद 10 या आकड्यावरती. अजून एक सन्मान घेतो आम्ही. तर भारतीय जनता पार्टीचे मंडल अध्यक्ष सन्माननीय समीर दादा भंडारी यांचं सन्मान केलं जात आहे. तर सन्मान करतो आम्ही चंद्रशेखर दादा म्हात्रे, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष यांचं सन्मान केलं जाईल. थँक्यू सो मच गणेश म्हात्रे. सन्मान देखील या ठिकाणी कव्हर करतायत आणि आताचा बॉल आपण पाहिला मागे गेला. थर्डमॅनला शॉर्ट थर्डमॅन मध्ये खेळाडू उपस्थित होता आणि सिंगल मिळाली. प्रथमेश येत आहेत अंतिम षटकामध्ये. धावसंख्या आपण पाहिली तर 11 धावा स्कोरबोर्ड वरती. षटक क्रमांक दुसरा सध्या तरी सुरू आहे. हेडुट्टे म्हटलं तर नक्कीच आमचे समालोचक मित्र काल ज्यांचा आवाज आपण ऐकला, हेडुट्ट्याचा आवाज अर्थातच आमचे के करण कालन यांच्या गावचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. लो फुलटा चेंडू ऑन साइडला खेळून काढला. खेळाडू उपस्थित डीप मध्ये दुसऱ्या धाबेचा प्रयत्न करतात आणि रनआउटची विकेट या ठिकाणी जरूर मिळेल. पहिल्या विकेटचं बदन, पहिला धक्का टीम हेडुट्टे संघाला. चला लगेच फलंदाज पाठवायचंय. टीम हेडुट्टे संघ लगेच चोरी जा मैदानाच्या आतमध्ये. डीज आहे. स्कोरबोर्ड वरती षटक क्रमांक दुसरा सुरू आहे. अद्याप 4 चेंडूंचा खेळ या ओव्हर मध्ये शिल्लक असेल. किती धाबापर्यंत या ठिकाणी मजल मारेल प्रथम बॅटिंग करत असताना टीम हेडुट्टे क्रिकेट टीम. चांगला चेंडू, यॉर्करचा प्रयास समोर ट्राय केलाय. लॉगॉनला खेळाडू उपस्थित एकदा कंप्लीट होते. फेकी त्वरित येते. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली गोलंदाजी आणि धावसंख्या सिंगल बरोबर पोहोचेल 13 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये आले एकूण रोशन आपण पाहिला. धावा आल्या होत्या 10 आणि आता प्रथमेशनं 3 बॉल फक्त 3 धावा खर्च केल्यात. याच साठी केला होता अट्टासा शेवटचा क्षण गोडवा. तो शेवटचा क्षण आणि शेवटचा सामना देखील आपल्याला थोड्याच वेळानं पाहायला मिळेल या स्पर्धेचा, कारण की शेवटच्या टप्प्यामध्ये येऊन पोहोचली स्पर्धा. भारतीय जनता पार्टी चषक आयोजकांच्या भूमिकेमध्ये आपण पाहताय राजेशदादा म्हात्रे, त्याचबरोबर आमचे विलासदादा म्हात्रे देखील असतील. त्याच्यानंतर आपण पाहतोय निलेशदादा म्हात्रे. संपूर्ण आयोजन कमिटीचं आपण कौतुक करूया. लो फुल टॉस लॉफ केलाय परंतु खेळाडू उपस्थित आणि चुकी झाली आहे. झेल होतोय ड्रॉप आणि झेलेचं रूपांतर चौकारामध्ये बनेल. सीमा पार चौकार. निरोप घ्यायला लावू शकते आणि ती चुकी झाली आहे. टीम नावाळी संघाच्या खेळाडूकडनं झेल ड्रॉप झाली आणि मिळाल्या 4 धावा. टीमची टोटल 17 वरती पोहोचेल. यॉर्कर पुन्हा एकदा ऑन साइडला खेळून काढलाय. लॉंग ऑनला खेळाडू उपस्थित वेगाने आले बॉल पर्यंत आणि या चेंडूवरती फक्त सिंगल मिळेल. एकूण मॉच झाले षटकातील 5. शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्या 18 वरती पोहोचली आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये एक चांगलं टार्गेट उभं केलंय टीम सतरंगी हेडुट्टे क्रिकेट संघानं. यस आपण पाहता सार्थक या ठिकाणी जेव्हा फलंदाजीसाठी आले तेव्हा मात्र त्यानं खेळपट्टीचं दर्शन घेतलं आणि सुरुवात केली आपल्या इनिंगची. तोच फलंदाज सार्थक पुन्हा एकदा. एज लागली पाठीमागे. चेंडू गॅप पडून गेलाय. थर्ड मॅन सीमा रेषेकडे. खेळाडू प्रयत्न करतायत. चांगलं क्षेत्ररक्षण. अंतिम मोमेंटला अडवलाय बॉलला. धावा कंप्लीट होत आहेत. एकूण या चेंडूवरती रोशन 3 धावा कंप्लीट होतील आणि ओव्हरची होती समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग केली हेडुट्टे संघानं. धावा बनवल्या स्कोरबोर्ड वरती. एकूण 21 धावा आणि 22 धावेचं लक्ष असेल. 22 धावेचं लक्ष असेल टीम नावाळी संघाच्या अगेन्स्ट. चला लगेच हेडुट्टे क्रिकेट टीम मैदानाच्या आतमध्ये उतरा आणि नावाळी संघ फास्ट आहे. आपण थोडंसं धावायचं आहे. डगआउट मध्ये लगेच आहे कारण आपल्याला बॅटिंग करायची आहे.
निश्चित नेवाली टीमच्या कॅप्टनला मी इन्व्हाइट करतो, आपण येऊन थांबायचा. तर जाऊया आपण आमचे मंचावरती जे आमंत्रित पाहुणे आहेत त्यांचा सन्मान संजय दादा पाटील यांचा सन्मान केला जाईल. सुप्रसिद्ध उद्योजक व्यासपीठावरती आहेत, आपण आपला मान सन्मान स्वीकारावा. त्यानंतर महेंद्रजी म्हात्रे नारायणगावचे, त्यांचा सुद्धा सन्मान केला जाईल. चला एड्युटेक संघ अजिबात चर्चा नको, लगेच फिल्डिंग लावून घ्या प्लीज. सन्मान देखील होत आहेत आणि पण मॅच भरपूर महत्वाचा आहे दोन्ही संघासाठी, त्यामुळे या ठिकाणी 2 षटकं ठेवलेत आणि आपण फास्ट केला प्लीज. एड्युटेक संघ चर्चा नको, टीम मीटिंग नको, वेळ नाहीये प्लीज, विनंती असेल लगेच फिल्डिंग लावून घ्या. सलामीचे फलंदाज पोहोचले, कारण नावाळी संघ देखील या ठिकाणी जेव्हा उतरलं तेव्हा त्यांना चर्चा नाही केली आणि फिल्डिंग लावली होती. त्यानंतर आपण सन्मान घेणार आहोत. चला दर्शन मात्रे कुठे असेल तर या दर्शन मात्रे. प्रवीणजी पाटील उपस्थित आहेत मांगरुळ गावचे, त्यांचा सुद्धा सन्मान केला जाईल. त्यानंतर नेवाली गावचे अरुणदादा पाटील यांचा सुद्धा सन्मान केला जाईल. सरा लावूया मैदानाच्या आतमध्ये. 12 बॉल जिंकण्यासाठी 22 धावेची गरज असेल या सामन्यामध्ये आणि सलामीची जोडी नावाळी संघाच्या माध्यमातून प्रणव मुकादम आणि विपुल पाटील ही जोडी पाहायला मिळते. ज्या प्रणवनं आपण पाहिलं होतं विजय चौका टोकला, षटकार टोकला आणि मागचा मॅच आपल्या टीमला जिंकून दिला होता, तो प्रणव आता सलामीला आलाय आणि त्याच्या आगे तितका ताकदवर संघ खेळतोय. मैदानाच्या आतमध्ये सतरंगी एड्युटेक क्रिकेट टीम गोलंदाजी मार्गपत येत आहेत. ताकदवर गोलंदाज ज्यानं मात्र कालचा दिवस गाजवला रोहित पाटील गोलंदाजी मार्गपती. बिग बॅटल आपण पाहता, दोन्ही संघामध्ये मातब्बर खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात, त्यामुळे हा सामना भरपूर चांगला रंगेल मैदानावरती. सामना कोण जिंकेल, कोणता संघ पोहोचेल या स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये आणि जय बोले नेवाळी संघाशी कोणता संघ फाईट करेल. 12 बॉल 22ची गरज. पहिला चेंडू हाफ ट्राय करत होता, पुल करण्याचा प्रयत्न बॅटवरती व्यवस्थित आला नाहीये आणि सिंगल या ठिकाणी मिळेल. लेग बाईटचा इशारा. धावसंख्या 1 धाव धावफलकावरती. चांगली सुरुवात केली पुन्हा एकदा या मॅच मध्ये गोलंदाज रोहित पाटीलनं. दोन्ही बाजूनं चेंडूला कट करण्याची या ठिकाणी क्षमता आहे गोलंदाज रोहित पाटील मध्ये, त्यामुळेच या ठिकाणी रोहित पाटीलच्या अगेन्स्ट षटकार ठोकणं फार कठीण असतं, मोठे फटके मारणं फार कठीण असतं आणि तोच रोहित पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक मध्ये आता सलामीवीर विपुल पाटील सायकलला पाहायला मिळेल. चांगला चेंडू, वेगवान चेंडू, खोलात टाकण्याचा प्रयत्न पॅटर्न पॅटच्या मधून निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. अजून एक सुरेख बॉल, डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळेल. प्रत्येक डॉट बॉल विजयाचा मार्ग या ठिकाणी दाखवेल टीम सतरंगी एड्युटेक क्रिकेट संघाला आणि दबाव देखील निर्माण करेल फलंदाजावरती. गरज जिंकण्यासाठी अद्यापही 21 धावेची. पुन्हा एकदा रोहित ओव्हर द विकेट. चांगला बॉल, पुन्हा एकदा पाहावं लागेल, पंच आमच्याकडे बोलतायत. गुड लेंथ वरती पडल्यानंतर थोडासा टेक ऑफ झाला, चेंडू बाहेर निघाला. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळेल, थोडासा बाहेर गेला या ठिकाणी आणि वाईट बॉलचा इशारा. व्हेरी गुड डिसिजन अंपायर योगराज सर पंचाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. धावसंख्या अतिरिक्त धावेने पुढे सरकली, ती 2 आकड्यावरती. जिंकण्यासाठी गरज आहे 20 धावेची. कट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा पंच बोलतायत आमच्याकडे अतिरिक्त धावा इथे खर्च होत आहेत रोहित पाटीलच्या माध्यमातून आणि त्याचाच फायदा मिळालाय टीम नावाळी संघाला. धावसंख्या 3 वरती पोहोचेल. 19 ची गरज सामना जिंकण्यासाठी. कोणत्या संघाची वाट पाहतोय टीम नेवाळी संघ मेगा फायनलच्या मॅच मध्ये. एडुटने की दुसऱ्या बाजूला नावाळी संघ. जबरदस्त कॉन्टॅक्ट, बिग फाईट मॅच आपण एन्जॉय करतात या स्पर्धेमध्ये. कट करण्याचा प्रयत्न, पॉइंट ला खेळून काढतात, खेळाडू पोहोचतील. 1 धाव तर कंप्लीट आणि जोपर्यंत फेकील तोपर्यंत सहजरित्या 2 धावा पूर्ण केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल 5 धावा धावफलकावरती. 9 चेंडू जिंकण्यासाठी 17 धावेची आवश्यकता. सामना दोघांसाठी महत्वाचा, चॅम्पियन साठी लढता येईल नेक्स्ट मॅच मध्ये. हा सामना जिंकला तर
परंतु लढाई करण्याचा या ठिकाणी चान्स संधी कोणाला मिळेल? नावाळीला काही एडुटणे क्रिकेट संघाला. रोहित पाटील पुन्हा एकदा लॉफ्टेड हिट उडवलाय. संध्याकाळचं सत्र आहे आणि लॉंग ऑनला फटका फसलाय. टिपली जेल आणि लागलाय पहिला धक्का टीम नावाळी संघाला. नेक्स्ट बॅट्समॅन लगेच पाठवायचे नावाळी टीम. ठाणेकडे येतात नवीन फलंदाज. या संध्याकाळच्या सत्रामध्ये नेहमीच आपण हे पाहत आलो चित्र गणेश म्हात्रे आणि प्रशांत की संध्याकाळचं सत्र जेव्हा येत असतं तेव्हा बॉल फार कमी जात असतात. बाउंड्रीच्या बाहेर षटकार आपल्याला कमी पाहायला मिळत असतात आणि ते चित्र आपण पाहिलं. ओव्हरपिच बॉल होता तरी देखील तो बाहेर गेला नाहीये. धावसंख्या 5, 4 चेंडू झाले. त्या षटकातील 8 बॉल जिंकण्यासाठी गरज आहे 17 धाबेची. न्यू बॅट्समॅन प्रथमेश येत आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. बॅड लाईट मध्ये हा सामना आपण या ठिकाणी आता जबरजबर पाहतोय. सूर्य अस्ताला गेलाय. पक्षी देखील आपल्या घरट्याकडे या ठिकाणी वळण करतायत. परंतु जाता जाता या ठिकाणी स्पर्धेमध्ये चॅम्पियन संघ कोणता असेल हे देखील पाहणं अजूनही महत्वाचं असेल. चांगला बॉल पाहावं लागेल. दिशाहीन गोलंदाजी. पुन्हा एकदा वाईट बॉल. एक चेंडू चांगला तर एक चेंडू खराब देखील येतो. रोहित पाटीलच्या माध्यमातून धावसंख्या पुढे सरकली ती 6 या आकड्यावरती. 8 बॉल गरज आहे आता 16 धावेची. धाव करत फलंदाज प्रथमेशाला मैदानाच्या आतमध्ये. ताकद त्याच्याकडे भरपूर आहे. ताकदीचा वापर करावा लागेल. चांगला फटका समोर बॅक टू द बॉलर खेळले. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये पायाचा वापर केला आणि बॉलला अडवलाय. एकच धाव इथे पुन्हा एकदा. धावसंख्या 7 धावा स्कोरबोर्ड वरती. समीकरण बदललं. 7 बॉल 15 धावेची आवश्यकता. मी अगोदरच म्हटलं होतं रोहित पाटीलला कालचा दिवस गाजवला. दोन्ही बाजूने चेंडूला तो कट करतोय आणि त्याच्या अगेन्स्ट षटकार मारणं फार कठीण जात असतं. चला आमचे बंटी पावशी कुठे असतील तर आपण या लगेच. बंटी पावसे आपण कुठे असतील तर लगेच संपर्क साधा स्टेजची. फास्ट थोडस आपण. लॉफ्टेड हिट संध्याकाळच्या सत्रामध्ये येईल का षटकार? आणि नाहीये. पुन्हा एकदा अडवलाय बॉलला आणि विश्वास बसत नाहीये. फलंदाज प्रणवला देखील बॉल अडलाय कसा आणि आता एकच धाव इथे मिळेल. षटक समाप्त. पहिलं 8 धावा स्कोरबोर्ड वरती. 6 चेंडू जिंकण्यासाठी 14 धावेची गरज. बॉल हवेमध्ये उंच जास्त गेला. लांबी कमी. थंडमय वातावरण आणि चांगलं क्षेत्ररक्षण. व्हेरी गुड फिल्डिंग. शेवटच्या मोमेंटला ठिकाणी बॉलला अडवल्या जरूर. सहा चेंडू 14 धावेची आवश्यकता आहे. चला पास केला टीम एडुटे क्रिकेट संघ. लगेच अंतिम षटक असेल. सामना कोण जिंकेल निर्णायक षटक या मॅच आपण या ठिकाणी पाहतोय. जय बोले निवाळी संघ वर्गी उपस्थित झालाय. भूषण काळन येत आहेत अंतिम षटकामध्ये. काल भूषणने देखील चांगली गोलंदाजी केली होती या स्पर्धेमध्ये. एडुटणे क्रिकेट संघानं कालचा दिवस गाजवला होता परंतु आजचा दिवस गाजवलाय नावाळी संघानं. परंतु आता हा मॅच कोण जिंकेल हा प्रश्न असेल. साकेला फलंदाज प्रणव मुकादम. क्षमता गुणवत्ता भरपूर आहे. प्रयत्न देखील करतोय परंतु या ठिकाणी प्रयत्नांना अजूनही यश लाभलं नाहीये. 6 बॉल 14 ची गरज. लॉफ्टेड हिट पाठवलाय बॉलला लॉंग ऑन सीमारेषेला परंतु पुन्हा एकदा खेळाडू उपस्थित. रोहित पाटील. फटका फसला. विकेटचं पतन. गरज आहे 5 बॉल मध्ये 14 ची. चला दर्शन मात्रे आणि किरण मात्रे आपले कुठे असतील तर लगेच आपण फास्ट थोडस स्पीड अप करून आपण यायचं लगेच. दर्शन मात्रे आणि किरण मात्रे आपण लगेच टीम मीटिंग नको. एडुटणे टीम 5 बॉल 14 ची गरज. प्रयत्न केले प्रणव मुकादमना पण प्रयत्नाने यश लाभत नाहीये कारण या ठिकाणी हे वातावरण या ठिकाणी खराब आहे रोशन आणि या वातावरणामध्ये फार कठीण असतं षटकार मारणं. गोलंदाजाला मिळते सफलता. भूषण काळनला आपण पाहतायत. न्यू बॅट्समॅन नवीन खेळाडू येतोय मैदानाच्या आतमध्ये. विराज. राऊंड ओव्हर द विकेट. ओ डीप राहिला चेंडू. विकेट किपरनं चुकी केली आहे. आउटफील्ड फास्ट आणि नशीब देखील साथ देतोय नावाडी टीमचा. व्हाईट प्लस 4 मिळतोय पंजा. चुकीचा चेंडू व्हाईट बॉल आणि विकेट किपरनं चुकी केली आहे. ऍक्शन रिप्ले पाहायला मिळतोय आणि एकदा काही या मैदानावरती
चेंडू पाठीमागे गेला तर या ठिकाणी तो बाउंड्रीच्या बाहेरच जाऊन थांबतो. पंच रिव्ह्यू कसला असेल? चला अंपायर रिव्ह्यू असेल. ऑनफिल्ड अंपायरने स्वतः रिव्ह्यू घेतलाय आणि नावाडी संघ लक्ष असू द्या, पहिल्या दिवसापासून आपण सूचना केल्या होत्या की अंपायरला जर वाटेल, पंचांना जर वाटेल तर ते रिव्ह्यू घेऊ शकतात. हे स्पर्धेमध्ये अगोदर सांगितलं होतं आपण बसायचं खेळाडू कक्षामध्ये, अन्यथा पेनल्टी लागू शकेल. चला आपण चेक करूया. चला आपण चेक करतोय. क्रुशियल मोमेंटला हा सामना आहे. चला कमिटीचे एक पंच या लवकर या, आपण वेळ नाही आमच्याकडे, लवकर या. कमिटी मेंबर आयोजन करते आपण लगेच या. ऑनफिल्ड अंपायर तुमचा निर्णय काय असेल? व्हाईट बॉल. ओके उमेश येतात पंचांच्या भूमिकेमध्ये, कारण या ठिकाणी सामना दोघांसाठी महत्वाचा आहे. कोणामध्ये अन्याय केला जाणार नाहीये. समान या ठिकाणी दोघांकडे पाहिले जाईल आणि निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. व्हाईट बॉल असेल. पंचांनी निर्णय दिलाय. तिसऱ्या पंचांचा इशारा येतोय की व्हाईट बॉल, व्हाईट +4 ऍक्शन रिप्ले या ठिकाणी दाखवला जाईल तुम्हाला टीव्ही स्क्रीन मध्ये. 5 बॉल जिंकण्यासाठी रोशन 9 धावेची गरज. गोलंदाज तयार. एज लागलीये, पाठीमागे जातोय. विकेट किपरच्या हातामध्ये हा चेंडू, यावेळेस चुकी नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. कमबॅक करतायत भूषण काळन आपल्या षटकामध्ये. 4 चेंडू जिंकण्यासाठी 9 धावेची गरज आहे. संधी देखील मिळाली आहे नावाडी संघाला, परंतु संधीचं या ठिकाणी सोनं करावं लागेल, कारण गरज आहे आता 4 बॉल मध्ये 9 धावेची. पंजा मिळाला, धावा येत नव्हता एकेकाळी, परंतु आता पुन्हा एकदा कमबॅक केले भूषणना. एश लागली, पाठीमागे खेळाडू उपस्थित. शॉट दरम्यानला चांगल्या क्षेत्राच्या बॉलला अडवलाय. एकच धाव इथे मिळेल. 3 चेंडू विजयासाठी 8 धावेची गरज. सामना अजूनही संपला नाहीये. बॅड लाईट मध्ये सामना सुरू आहे. प्रेक्षक वर्ग देखील सध्या तरी प्रतिसाद देत आहेत. या स्पर्धेत अजूनही मॅचचा आनंद घेत आहेत. चर्चा नको, फलंदाज बघा. मेगा पॅनेचा मॅच देखील खेळवायचा आम्हाला. तयार गोलंदाज. चला भूषण जास्त वेळ घेऊ नका आपण. 3 बॉल 8 ची गरज. प्रथमेश शॉट स्ट्राईक. फटका चांगला यावेळेस मध्ये शॉट मिडऑफला खेळून काढतात. 1 धाव इथे मिळेल. 2 बॉल आणि आता गरज आहे 7 धावेची. चांगली गोलंदाजी. गोलंदाज भूषण काळनच्या माध्यमातून. कॅप्टन उपस्थित आहेत. राजेश दादा आलेत, निवड संघाचे आलेत. चला संपूर्ण संघ या. नेवाळी संघ संपूर्ण खेळाडू घेऊन आपण लगेच यायचंय. महेश संघाला बोलवायचंय आपल्या. 2 बॉल 7 धावेची आवश्यकता. गोलंदाज भूषण काळन पुन्हा एकदा. सायकलपती फलंदाज विराज. लॉब करायचं होतं. मिस्टामिक स्ट्रोक शतक्षक जज करतायत आणि 1 धाव तर कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट. बॉल दिसेल का? दिसतोय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. विकेटचं पतन. चला लगेच बॅट्समॅन आपण यायचंय मैदानाच्या आतमध्ये. गरज आता 1 बॉल मध्ये रोशन 5 धावेची. षटकारच मारावा लागेल सामना जिंकण्यासाठी, कारण कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. चौकार जरी आला तरी देखील मॅच जिंकू शकत नाही नावाडी संघ. त्यामुळे षटकार ठोकावा लागेल. 5 धावा बनवाव्या लागतील कशाही परिस्थितीमध्ये. चला 1 बॉल 5 धावेची गरज आहे. वेळ घेऊ नका. देवराज मात्रे आपण लगेच या इकडे संपर्क साधत आहे. आयोजन करते गणेश मात्रे आपण देखील या. 1 बॉल 5 ची गरज. लॉफ्टेड हिट आणि विजय स्ट्रोक. षटकार ठोकला प्रथमेश या मॅच मध्ये. अनबिलिव्हेबल. विश्वास बसत नाहीये कोणालाही. हा सामना जिंकलाय नावाडी संघानं. चला मॅच जिंकली लगेच आपण. नावाडी संघ लगेच आपण. कॅप्टन संपर्क साधा.
नावाली टीम आणि नेवाली. तर बघा आयोजन कमिटीने निर्णय घेतलाय कर्णधार याचा नावाली टीमचा. चला नावाली संघाचे संघनायक लगेच आपण सम कोणी उचलू नका, कारण की या ठिकाणी बॅडलाईट मध्ये सामना या ठिकाणी आपण खेळवला आहे. सेमीफायनल जिंकली आहे नावाली संघानं हार्डलक टीम हिडूटने, आणि कदाचित हा निर्णय येईल की बॉल आउट केलं जाईल, कारण रिस्की आहे. संध्याकाळचे सत्रे जर बॉल दिसला नाहीत कदाचित दुखापत होऊ शकते, चेहऱ्यावरती बॉल लागू शकतात खेळाडूंच्या, त्यामुळे या ठिकाणी आपण निर्णय घ्यायचा. राजेश दादा लगेच. देवराज राजेश दादा काय असेल? तर बघा विशेष सूचना आहे, दोन्ही कॅप्टन अगोदर नावाली आणि नेवाली टीमचे कॅप्टन या अगोदर नाणेफेकीचा कौल होईल, त्यानंतर बॉल आउट केलं जाईल. तीन गोलंदाज असतील, 3-3 चान्स मिळतील.